हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवूया चिकनची रेसिपी. चिकनचं कालवण आणि चिकन सुक्का बनवते. तर त्यासाठी मी आधी चिकन बॉईल करून घेते. त्यासाठी मी कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये तेल टाकणार आहे. तेल 2 ते 4 चमचे तेल टाकले मी, कारण मी थोडंसं चिकन त्याच्यात परतून पण घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घातलं आहे. लसूण थोडंसं असं लाल झालं की त्याच्यामध्ये आपलं लवंग आणि काळी मिरी टाकले. लसूणसोबत लवंग आणि काळी मिरी, बस, जास्त काही टाकत नाही मी याच्यामध्ये. आणि ते झाल्यानंतर आपले चिकन जे मॅरिनेट करून ठेवले, चिकनला आधीच हळद आणि मीठ प्रॉपर लावून ठेवलेलं मी. थोडं 15-20 मिनटं मॅरिनेट केलं, तर ते टाकून त्याला थोडंसं परतून मग त्याच्यामध्ये पाणी टाकून मी शिट्टी लावून घेतली आहे कुकरला. 2 शिट्ट्या बस करते मी. 2 शिट्ट्या लावते कुकरला. आणि हे मी आम्ही दोघंच असतो घरी, तर आमच्या दोघांसाठीच बनवते. तर हे आमच्या दोघांसाठी भरपूर होतं. आणि माझं बाळ आहे सोबत, तर तो बाळ काही जास्त खात नाही, 1-2 पीस खातो. बाकी आम्ही दोघं होऊन जातं आम्हाला. आणि याच्यात मी चिकनचं कालवण आणि चिकन सुक्का दोन्ही बनवणार आहे. मीन्स थोडंसं कालवणामध्ये 4-5 पीसच टाकेल आणि बाकी चिकन सुक्कामध्ये टाकेल. तर हे पाणी टाकून याला शिट्टी लावून घेऊया आपण. आणि त्यानंतर मग वाटणसाठी प्रिपेरेशन करूया. चिकनच्या कालवणासाठी जे वाटण लागेल आपल्याला, त्याचं प्रिपेरेशन करूया. तवा घेतला आहे. तव्यावर तेल टाकले आणि त्यामध्ये कांदा टाकला आहे. कांदा व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं आहे, लाल करायचं आहे. आणि ही माझी क्लिप डिलीट झाली. जे लाल झाल्यानंतर कांदा होता त्याची क्लिप डिलीट झाली. मग हे कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात मी खोबरं पण चांगले लाल करून घेतले. कांदा खोबरं लाल झाल्यावरती ते काढून घ्यायचं आहे. आणि वाटणामध्ये मी अजून टमाटर, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरे, लवंग हे सगळं पण टाकते आणि 2 मिरच्या टाकते. आणि आपलं जे कांदा खोबरं आपण लाल केलं तर हे मस्त असं बारीक पेस्ट करून घेऊया. याची चांगलं बारीक वाटून घेऊ हे कालवणासाठी. आणि याच्यातूनच थोडंसं मी आपलं चिकन सुक्कासाठी काढणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण थोडंसं असं थिक ग्रेव्हीसारखं होईल तसं. तर त्याच कुकरमध्ये मी तेल टाकले. थोडं तेलामध्ये ते वाटण टाकले आणि जास्त वेळ नाही, थोडंसं असं परतून घेईल, कारण ऑलरेडी आपलं हे कांदा आणि खोबरं मी हे केलं होतं, गोल्डन ब्राऊन होस तर परतलं होतं. म्हणून जास्त वेळ नाही, थोडा वेळ हे आपण हे जे वाटण आहे थोडा वेळ परतूया. आणि मग त्यानंतर मी एकदम नॉर्मल आपले घरात जे मसाले अवेलेबल असतात तेच टाकते आणि त्यामध्येच करते. हे चांगलं असं थोडंसं परतून घेऊ. त्यामध्ये मग माझ्या आईने एक मसाला बनवला होता, घरगुती मसाला. तो मसाला, हळद आणि मीठ टाकलं होतं. मीठ टाकायचं व्हिडिओ तो पण क्लिप डिलीट झालं. मीठ, हळद, तो मसाला, हा मसाला बनवला होता माझ्या आईने. हा मसाला टाकला आहे. हळद, मीठ आणि आपलं चिकन मसाला, हे 3-4 गोष्टीच टाकते, जास्त काही टाकत नाही. कारण मी आपलं वाटणामध्ये पण जिरा टाकलेलं तर त्याच्यात जिरा पावडरची पण टेस्ट येते, थोडी असं जिरा वाटल्यासारखं टेस्ट येते. चिकन मसाला आम्ही सुहानाचा वापरते, खूप मस्त टेस्ट लागते सुहानाच्या चिकन मसाल्याला. मग हे थोडं असं परतून झाल्यानंतर हे चांगलं मिक्स केल्यानंतर त्यात आपण चिकन जे बॉईल केलेलं ना, ते जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकेल आणि 3-4 चिकनचे पीस टाकणार आहे. आणि हे सगळं पाणी याच्यात टाकून घेईल आणि 3-4 चिकनचे पीस आहेत ते टाकून घेईल. आणि बाकी आपण चिकन सुक्कासाठी ठेवू. आणि जास्त पातळ नाही करणार आहे ही ग्रेव्ही, थोडं अशी थिक्कच राहू देईल, कारण जास्त पातळ आवडत नाही आम्हाला. भाताबरोबरच खातो मोस्टली, पण जास्त पातळ आवडत नाही. तर मग हे थोडं पाणी टाकून मग त्याच्यात मिक्स करून आपली थोडा वेळ शिजू देईल अजून. मग हे झाल्यानंतर मी चिकन सुक्क्याचं प्रिपेरेशन करायला घेतलं. आणि चॉपरमध्येच मी कांदा, लसूण आणि 2 मिरच्या टाकलेल्या, त्या चॉपरमध्ये एकदम बारीक करून घेतल्या. आणि इथं हा माझा बाबू पाटी खेळतो आहे मध्ये येऊन.
त्याला व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं, तर त्याला व्हिडिओ दाखवला. मग तो त्याची बॅट दाखवतो आहे. नुसतं मस्ती करायला आवडतं त्याला. मग व्हिडिओमध्ये यायला तर खूप आवडतं. मग ते दाखवून त्याला मी पाठवून दिलं. मग आता याच्यामध्ये कढई ठेवली. कढईमध्ये तेल, कढीपत्ता आणि आपण जे हे केलं होतं लसूण घेतलं आहे, थोडा ठेचून असं लसूण घेतलं आहे, तो टाकला आहे. लसूण आणि कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये आपण जी कांदा आणि मिरची जी बारीक केले होते चॉपरमध्ये ते टाकले. आणि हे थोडं परतेल, अजून थोडंसं लालसर होईस्तर कांदा परतेल. मग अजून त्याच्यामध्ये 2 टमाटे घेतले मी, ते पण चॉपरमध्येच बारीक करणार आहे. आणि हा कांदा परतून घेईल एकदम व्यवस्थित लाल होईस्तर. आणि 2 टमाटे पण घेतले यानंतर मी. आणि आपण जी पेस्ट केली होती ती टमाटे टाकल्यावरती ती पेस्ट टाकायची. थोडं कांदा लाल झालं की ती टमाटर टाकायचे त्यामध्ये. जास्त नाही करत, थोडं नॉर्मल लाल करूस तर ते कांदा हे करायचं आहे. मग जे टमाटर आपण चॉप केले चॉपरमध्ये ते टाकायचं. एकदम बारीक होतात म्हणजे ते लवकर गळून जातं, जास्त वेळ घेत नाही. मग असं थोडं अजून परतायचं याला. मग आपण जी पेस्ट ठेवली होती साईडला ती पेस्ट त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची. आणि इथं मीठ टाकलं आहे मी. चिकनमध्ये ऑलरेडी मीठ आहे. मग इथं कांदा टमाटरसाठी शिजायसाठी थोडंसं मीठ टाकायचं. मग यानंतर आपण जी पेस्ट केली ती टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अजून मसाले, नॉर्मल मसाले जे मी त्या वाटणाला याला वापरले चिकनच्या कालवणाला, तेच इथं पण टाकणार आहे. जसं हळद, तेच मसाला जो घरगुती मसाला माझ्या आईने बनवला आहे तो, आणि चिकन मसाला, हे 3 गोष्टी टाकून व्यवस्थित एकदम मिक्स करून मग त्यामध्ये चिकन टाकेल. आणि थोडंसं हे वाटण हे करायला थोडंसंच पाणी टाकलं आहे, जास्त नाही पाणी टाकलं आहे मी. आणि ते पण नंतर एकदम सुकून जाईल पाणी, तर त्याच्याने समजणार म्हणजे एकदम ते चिकन सुक्काचं टेक्स्चर येऊन जाईल त्याला. तसं एकदम मस्त हे चिकन सुक्का हा मसाला टाकला आहे. हा पण खूप तिखट मसाला आहे आणि आम्ही मोस्टली तिखटच खातो, तर मी आमच्या म्हणजे टेस्टनुसार तो मसाला टाकते. माझं बाळ पण तिखटच खातं, मग ते काही प्रॉब्लेम होत नाही त्याला, तो तिखटच खातो जास्त. मग याच्यामध्ये चिकन मसाला, ते मसाला आणि हळद, हे 3 गोष्टी टाकून चांगलं मिक्स करून मग याच्यामध्ये चिकन टाकलं आहे. आणि मग चिकन टाकून थोडा वेळ वाफ दिली आहे त्याला. मग नंतर ते पाणी सुकूस तर थोडं असं खुल्लं ठेवून ते पाणी सुकवलं ना, मग ते सुकून जातं. आणि ते चिकन सुक्का जो आहे ना खूप टेस्टी झाला होता. मीन्स तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा खाल्लं ना खूप टेस्टी लागेल ते. मग असं मी आज संडेचं लंच बनवलं आहे. चिकन सुक्का आणि चिकनचं कालवण हे बनवलं आहे. आणि यानंतर बघा हे जे व्हिडिओ क्लिप याच्यानंतर येईल ना त्यामध्ये ते एकदम प्रॉपर सुकलेलं चिकन जे आहे ना ते दिसेल तुम्हाला. आणि ते खूप टेस्टी झालं होतं. आणि हा माझा पोरगा मध्येच येऊन चाकू घेतो आहे. मग मी ओरडले त्याला, तर रडायला लागला. आणि मग व्हिडिओ दाखवल्यावर गप झाला, हसायला लागला लगेच. आणि असं आपलं जेवण झालं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा. थँक्यू.